सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स. लाडकी बहीण योजनेच्या इतर विभागांच्या कल्याणकारी योजनांना फटका. सामाजिक न्यायाचे 3,000 कोटी तर आदिवासी विभागाच्या 4,000 कोटींना कात्री. दोन्ही विभागांची अर्थमंत्र्यांवर नाराजी. विधानसभेत प्रश्न मांडण्यासाठी एजंटकडून आर्थिक व्यवहार. भाजपचे आमदार परिणय फुके यांचा डोकेस्फोट. एजंट बरोबरच्या फोन कॉलची ऑडिओ क्लिप गृहमंत्र्यांना देणार असल्याची माहिती. जयंत पाटील थोड्याच दिवसात दादांसोबत येणार. संजय शिरसाट यांचा दावा. विधानसभा निवडणुकीनंतर पाटील नाराज. मुश्रीफांसह दुजोरा. जयंत पाटील यांच्या कालच्या वक्तव्यानंतर प्रतिक्रिया. तरुणाला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी धनंजय देशमुखांचा साडू. दादासाहेब खेनकर विरोधात गुन्हा. खेनकर पिंपळनेर पोलीस ठाण्यात हजर झाल्यावर अटक. दादा खेनकर वाल्मिक कराडपेक्षा मोठा गुंड. ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांचा आरोप. खेनकरने घर आणि गाडीवर हल्ला केल्याचा सातपुते यांचा दावा. खेनकरचा चोरी दरोड्यातही सहभाग असल्याचा आरोप. नाशिकमध्ये दिसलेली व्यक्ती कृष्णा आंधळे नसल्याचा पोलिसांचा दावा. पोलिसांकडून 3 पथकाद्वारे शोध मोहीम. प्रत्यक्षदर्शींच्या जबाबात तफावत असल्याचा पोलिसांचा निष्कर्ष. LIC कडून मराठीला डावलून गुजराती इंग्रजीला प्राधान्य दिल्यानं आक्रमक. कांदिवलीतल्या LIC कार्यालयात मनसेसाठी. बदलापूरचा नराधम अक्षय शिंदेचा एन्काउंटर करणाऱ्या पोलिसांवर गुन्हा नोंदवावा की नाही याचा फैसला हायकोर्टच करणार. वडील अण्णा शिंदे यांच्या याचिकेवर राखून ठेवला निकाल. मटणाचा मल्हार सर्टिफिकेशनसाठी जेजुरीच्या मल्हारी मार्तंड देवस्थानकडून नितेश राणे यांचा सत्कार. जेजुरी गावकऱ्यांचा मात्र मल्हार शाकाहारी देव असल्याने नाव वापरायला विरोध. वाद चिघळण्याची भीती. सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये डफलीचा ताल आणि घुंगराचा नाद होण्यास सुरुवात. आदिवासींच्या पारंपरिक उत्सवाला होळी दहनाने प्रारंभ. आजपासून आठवडाभर चालणार होळीचा जल्लोष. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.